आहे बोलतो राहून. हॅलो. महाराष्ट्राचं आराध्य दैवत पंढरीच्या पांडुरंगाला पंढरीच्या पांडुरंगाला नतमस्तक होतो. आई माडेश्वरीस कनकंबा देवीस नतमस्तक होतो. आज कार्तिक एकादशी सोमा कार्तिक एकादशीच्या निमित्तानं सर्वांना एकादशीच्या शुभेच्छा देतो. आणि या पंढरीच्या पांडुरंगाच्या नगरीत या परिसरात या भागात जिल्ह्यात आपल्याला वास्तव्याला मिळालं हे आपल्या सर्वांचं नशीब आहे. आजच्या या 245 माढा मतदारसंघाच्या प्रचारासाठी आज ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन करायला आले होते ते महाराष्ट्राचा आवाज, सिने अभिनेते, संसदपटू, छत्रपती संभाजी महाराजांचे साक्षात्कार घडवणारे हुरनुरी कलाकार आमचे सहकारी मित्र खासदार अमोलजी कोल्हे साहेब, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते विलास बाप्पा देशमुख, ज्यांनी आता कुळीमुळी काढली ते संजय बाबा कोकाटे, संजयजी पाटील घाटणेकर साहेब, विष्णुभाऊ बागल, नितीन बापू कापसे, बाबूतात्या सुर्वे, भारताबा शिंदे, शिवसेना तालुका अध्यक्ष मधुकर अण्णा देशमुख, दिलीप नाना पूर्वत, राष्ट्रवादीचे काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेबजी पाटील, शेतकरी संघटनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष शिवाजी भाऊ पाटील, प्रशांतजी पाटील, सचिन पाटील, त्यांचे सर्व पदाधिकारी, काँग्रेसचे नेते नितीनजी नागणे साहेब, अशोक नाना शिंगटे, दिलीप नाना पूर्वत, पाटील सर, सुवर्णाताई शिवपूजे, आमच्या भगिनी ज्योतिताई कुलकर्णी, तानाजीराव नागटिळक, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष रवींद्र पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष संघटक सुधीराबा भोसले, विजयजी भगत सर, सूरज भैया देशमुख, संभाजी ब्रिगेडचे आमचे सहकारी मित्र सचिनजी जगताप साहेब, संतोषजी झांबरे, अतुलजी चव्हाण, अनिसाताई शेख, पाटील सर, युवतीच्या जिल्हाध्यक्ष ऋतुजाताई सुर्वे, मनीषाताई शिंदे, सरपंच नमिताताई अनपट, वनिताताई कुलकर्णी, विद्याताई शिंदे, अमोलदादा शेळके, घनश्याम नाना शिंगटे, अण्णा धोत्रे, ज्योतिराम झांबरे उपसरपंच, आम आदमी पार्टीचे मस्के सर, रघुनाथजी जाधव साहेब, झिरपे साहेब, सुभाष भाऊ गुळमे, सचिनजी शिंदे, शंकरजी धनंजयजी गुळमे, ॲडव्होकेट युवराजजी देशमुख, लक्ष्मणतात्या नलवडे, अशोकजी शिंगटे, राजू दायगुडे, शंकरजी खारे, ॲडव्होकेट संजयजी व्यवहारे, राजू शेटे, संजयजी खडके, समाधान गुंड, दिनकर माने, राजेश्री खारे, राजेशजी खारे, शंकर मदने, प्रवीणजी गुळमे, अर्जुनजी मामा शेटे, विठ्ठलजी गुळमे, ओंकार जाधव, संतोषजी धोत्रे मेंबर, शरदजी लोंडे, भागवतजी पलंगे, विजयजी नलवडे शिवसेना अध्यक्ष, सुनीलजी झिरपे, ओंकार झिरपे, युवराज देशमुख, समाधान गुंड, सर्वच उपस्थित, राजभैया
रवींद्र मुळे, पाटील सर, माऊली, आता सर्वच उपस्थित वडीलधारी ज्येष्ठ माझ्या मायमाऊली भगिनी, सर्व जमलेले समोर बसलेले कर्कमवासीय, आपल्या भागातून आलेले सर्व विविध गावातून सरपंच, उपसरपंच, नेते मंडळी आणि पत्रकार बंधू, आज ज्यांचं आपण ऐकायला या ठिकाणी आलो होतो ते अमोलदादा कोल्हे साहेबांना, अमोलदादांना पुढं वेळेअभावी जायचं असल्यामुळं त्यांनी आपलं भाषण संपवून पुढच्या प्रवासाला त्या ठिकाणी गेले. या निवडणुकीमध्ये पवार साहेबांचं महाविकास आघाडीचं सरकार, उद्धवजी ठाकरे साहेबांचं काँग्रेस मित्र पक्षाचं सरकार आल्यानंतर पंचसूत्री काय असेल ती अमोलदादा कोल्हे साहेबांनी सांगितली. अमोलदादा कोल्हे साहेबांनी आपल्याला हे देखील सांगितलं की पुढच्या काळामध्ये या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर मायबाऊलींचा सन्मान होईल, आरक्षणाच्या प्रश्नावरती तोडगा निघेल, युवकांना, शेतकऱ्यांना कर्जमाफी होईल, युवकांना स्टायफंड मिळेल आणि आरोग्याची सेवा 25 लाखापर्यंत मिळेल, महिन्याला 3,000 रुपये मायमाऊलीला मिळतील. ह्या सगळ्या सुविधा महाविकास आघाडीचं आपलं सरकार आल्यानंतर मिळणार आहे, हे या माध्यमातून आपल्याला सगळ्याला सांगून त्यांनी संदेश दिला. हा संदेश पोचवत असताना मला काही गोष्टीवरती विशेष खुलासा करावा वाटतं की गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये आवडता जिल्हा पवार साहेबांचा म्हणून सोलापूर जिल्ह्याला ओळखलं जातं. आणि मग सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस नवीन रचना झाली तेव्हा देशाचे नेते पवार साहेब माढा मतदारसंघामध्ये लोकसभेला खासदार म्हणून निवडून आले आणि तेवढंच प्रेम या माढा मतदारसंघात झालं. पवार साहेबांनी या जिल्ह्यामध्ये विशेषतः माढा मतदारसंघामध्ये बाबा यांना गड राखायला दिला आणि आता हे गड मालकीच आहे म्हणून सांगायला लागले. त्यामुळं पवार साहेबांना पण आता ह्या गोष्टी लक्षात आल्यानंतर आता आपल्याला तो गड परत मिळवण्यासाठी आज अमोलदादांची स्वारी या ठिकाणी झाली होती आणि आता तो पवार साहेबांचा गड पुन्हा एकदा पवार साहेबांना मिळवून देण्यासाठी उद्याच्या 20 तारखेला तुतारी या चिन्हाच्या पुढचं बटन दाबून आपण पुन्हा एकदा पवार साहेबांचे हात बळकट करूया, ही विनंती करत असताना आपल्याला मगाशी साहेबांनी बोलताना सांगितलं की आपल्या भागाच्या समस्यावरती आपण मुद्द्यावरती बोललं पाहिजे. मी निवडणुकीमध्ये पहिल्या दिवशीपासून त्यांना मुद्द्यावर आणण्याचा प्रयत्न करतोय, परंतु ते मुद्दा सोडून दुसरीकडेच बोलतायत. आज आपला एक जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. आपण जर विचार केला, हा आपला समोरचा रस्ता, हा उत्तरेकडनं दक्षिणेला जोडणारा हा रस्ता, ह्या रस्त्याला तुम्ही नगरकडनं येताना बघा करमाळ्यापर्यंत फोरलेन आहे. करमाळ्याच्या पुढे आल्यावर हा टेंभुर्णीपासून पंढरपूर आणि मंगळवेढ्यापर्यंत जाईपर्यंत फक्त 2 लेन आहे. मग या मार्गाने निवृत्ती महाराजाची, एकनाथ महाराजांची, जनार्दन स्वामी महाराजांची, निळोबा राजाची, संत मुक्ताईची, शनेश्वर संतांची, कैकाडे महाराजाची, अशा अनेक पालख्या ह्या रस्त्याने जातात आणि या रस्त्यावरती जात असताना करकमला मुक्कामी असतात. मग ज्यावेळेस सगळे महामार्ग हे 4 पदरी बाबा झाले आणि हा महामार्ग
महागापर्यंत 4 पदरी आहे, पुढेपर्यंत 4 पदरी आहे, मधीच तेवढा नाही. हा कुठं नाही, करमाळा हद्दीत आणि माड्याच्या हद्दीत. हा जर 4 लेन उद्या झाला तर विचार करा आपल्या भागात त्या ठिकाणी किती जणाला त्या ठिकाणी पैसे शेतकऱ्याला मिळतील. आता पाचपट बाबा पैसे द्यायला लागलेत, शेतकरी माझी जमीन घ्या म्हणून मागे लागले. हे 4 लेन झालं तर या रस्त्याला पंप चालतील, हॉटेल चालतील, रहदारी वाढेल, अपघाताचं प्रमाण कमी होईल आणि आपले गावं मुख्य प्रवाहात त्या ठिकाणी येतील. आणि आता पंढरपूरला जोडणारा हा 4 लेन होण्याची खूप मोठी आवश्यकता आहे. उद्या 20 तारखेला आपण निवडून दिल्यानंतर त्या ठिकाणी खासदार साहेबांच्या साथीनं पवार साहेबांकडे जाऊन बसून हा अपूर्ण असलेला महामार्ग 4 पदरी करण्याचा शब्द आम्ही तुम्हाला या ठिकाणी द्यायला आलो. रामकृष्ण हरी. आयला शुद्धीतल्या माणसाला पण कळ नाही अजून, याला पण कळायला लागले बा. या गावात बाबा पंढरपूर तालुक्यातलं सगळ्यात मोठं गाव म्हणून करकमला ओळखलं जात. ही करकम नगर परिषद व्हावी हा गेले कित्येक वर्षाचा विषय. गेल्या 10 वर्षात आमदारांनी त्या ठिकाणी तो प्रस्ताव थांबवला असं आमच्या कानावर वारंवार येतं. परंतु जर नगर परिषद झाली तर मी आपल्याला खात्रीने सांगतो, करकम असेल, टेंभुर्णी असेल, मोडलीम असेल, ह्या नगर परिषदा करून उद्याच्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या सरकारमधून त्या ठिकाणी 200 कोटीचा निधी आणून आपल्या भागाचा सर्वांगीण त्या शहराचा विकास करण्याच्या दृष्टीने आज पंढरपूरच्या अलीकडच्या बाजूला ह्या बाजूला अप्पर तहसील कित्येक वर्षाची मागणी आहे. मग सब रजिस्टर ऑफिस पंढरपूरला 2 आहेत, परंतु पंढरपूरला या आणि त्याच बाजूला आहेत. परंतु ते जर या बाजूला आलं तर ह्या भागातल्या शेतकऱ्याला आणि इथल्या लोकांना रोजगार निर्मिती होईल आणि ते पुढच्या काळामध्ये आपल्याला करायचे. माढा मतदारसंघामध्ये माड्यामध्ये प्यायला पाणी 10 दिवसात नाही एकदा येते आणि करकमला देखील आज देखील 9 कोटीची योजना किती कोटीवर गेली बघत सर? 38 कोटीवर गेली. पण अजून पाणी आलं का हो? म्हणजे बाबा किती कमिशन, किती बिलन, किती वाढीव टेंडर. या गोष्टीचा विचार करण्यासारखी गोष्ट आहे की पाणी अजून आपल्याला मिळालं नाही. पुढच्या काळात आपल्याला पाणी या गावाला द्यायचंय. मग पिण्याचं पाणी देत असताना मगाशी साहेबांनी सांगितलं शिवकालीन तलाव आहे. ह्या शिवकालीन तलावामध्ये पाणी सोडल्यानंतर या भागाचा जो निम्मा भाग आज पूर्व भाग अडचणीत आहे पाण्या वाचून, त्याचा पाण्याचा प्रश्न सोडवायसाठी उद्याच्या काळामध्ये आपल्याला पाणी हे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सोडत असताना आजची परिस्थिती अशी आहे की मग मोडलीम असेल, आरण असेल, बैरागवाडी असेल, जाधववाडी असेल, परितेवाडी असेल, परिता असेल, ह्या भागात पाणी आणण्यासाठी त्या आपल्याला अधिक एक गोष्ट करावं लागणार आहे. अधिकीची गोष्ट कोणती करावं लागणार आहे तर 123 TMCचं धरण बाबा दर वर्षी मे महिन्यात त्या ठिकाणी आबा मायनस मध्ये जाते. त्यामुळे आपल्याला भीमा नदीवरती 10 मीटर उंचीचे बंधारे करून हायड्रोलिक पद्धतीचे 20 ते 22 TMC पाणी त्यात साठवावं लागेल आणि सीना नदीवर देखील आपल्याला असेच 10 मीटर उंचीचे बंधारे करून 4 ते 5 TMC पाणी साठवल्यावर 25 ते 27 TMC नितीन बापू पाणी अधिकेचं आपल्यावर साठणार आहे, जे आज पावसामुळे वाहून जाते. हे पाणी ज्यावेळेस साठेल त्यावेळेस धरणात आपल्याकडे अधिकीचं पाणी शिल्लक राहील आणि आपल्याला शेवटच्या माणसापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी आपल्याला पुढच्या काळामध्ये नदीवरचे बंधारे करून अतिरिक्त पाणी करावं लागणार आहे आणि हे पाणी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवावं लागणार आहे. आणि हे पाणी पोहोचवत असताना मी आपल्याला पूर्वी आपण ऐकून आहे की करकमला बाबा 70-80 हजार रुपये खर्चून सर्वेची पोरं पाठवली होती.
आणि पाणी येणार म्हणून सांगितलं. आलं गाव पाणी? खराय 6 टर्म म्हणा. त्या आपल्याला खात्रीनं सांगतो की साहेब, आपण पुढच्या काळामध्ये आपण 20 तारखेला तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या पुढचं बटन दाबून द्या. खात्रीनं मग मोडलीम असेल, आरणचा काही भाग राहिलेला असेल, बैरागवाडी असेल, जाधववाडी असेल, आपल्याला परितेवाडी, करकम, ज्या ज्या भागात आपल्याला पाणी पोहोचवायचं ते पाणी आपल्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आम्ही सगळे नेते मंडळी या ठिकाणी घेऊ आणि ताकदीनं पाणी आपल्यापर्यंत पोहोचूया. आपल्या करकमला असेल, माढ्यामध्ये असेल, टेंभुर्णीत असेल, मोडलीमला असेल, बस स्थानकाची अवस्था त्या ठिकाणी खूप बिकट आहे. उद्याच्या काळात ही सगळी बस स्थानकं सुसज्ज करून आपल्याला त्या ठिकाणी आकर्षक करून तिथं आलेल्या लोकांची सोय करण्यासाठी आपण त्या ठिकाणी विशेष निधी आणूया. हे विशेष निधी आणत असताना आपल्याला 19 गावाचं मंडळ आहे, पण आज असून नसल्यासारखं आज या भागाचा विषय. इथं बालगोपाल 25,000 लोकसंख्येचं गाव आहे. इथं मनोरंजनाचं कोणतंही साधन आज करकम भागात उपलब्ध नाही. ते उद्याच्या काळात आम्हाला करायचंय. यासाठी आपल्याला मगाशी साहेबांनी सांगितलं की आपल्याला आठवत असेल 1985 ते 90च्या कालखंडामध्ये करकम परिसरामध्ये देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेबांनी नितीन बापू पहिलं कोल्ड स्टोरेजचं उद्घाटन इथं केलं. आणि मग या भागात शेतकरी द्राक्षाचा मोठा उत्पादक आहे. आपण देखील द्राक्षातले तज्ञ आहात. द्राक्ष असतील, बेदाना असेल, ह्याच्यावरती ग्रेडिंग पॅकिंग सेंटर आपल्याला ड्रायफ्रूटच्या माध्यमातून हा बेदाना द्राक्ष आपल्याला जगभरामध्ये पोहोचवत असताना आपल्याला भारतातली देखील बाजारपेठ उपलब्ध करून शालेय पोषण आहारामध्ये बेदाण्याचा समावेश केल्यास ह्या बेदाण्याचा दर देखील आपल्याला उंचावू शकतो. आणि हा आवाज बोलण्यासाठी उद्या मला संधी द्या. मी आपला आवाज बेदाण्याचा, द्राक्षाचा विधानसभेत घुमवतो. आणि मग सरकार पवार साहेबांच्या विचारात आल्यानंतर शेतकऱ्याचा जाणणारा नेता आहे. त्या जाणणाऱ्या नेत्याकडनं हे सगळे प्रश्न आपल्याला पुढच्या काळात सोडवता येतील. मग कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, उपकेंद्र असेल, अप्पर तहसील असेल, नगर परिषदेची स्थापना करायची असेल, कनकांबा देवीचं त्या ठिकाणी आपल्याला तीर्थक्षेत्रातून विकास करायचा असेल, ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी करकमच्या सर्वांगीण विकासासाठी उद्या माझ्यासारख्या एका तरुणाला संधी द्यावी ही मी विनंती करतो. करकम आणि करकम परिसरातील प्रत्येक गोष्टीला विशेष लक्ष देऊन आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करण्याची भूमिका आम्ही या ठिकाणी मांडतो. आज शेतकरी संघटनेनं पाठिंबा दिला. बाबा, मी शेतकरी संघटनेच्या पाठिंबा घेत असताना त्यांनी 2825 ते 3000 आणि 3500 भावाची कोंडी फुडली म्हणून त्या ठिकाणी ते आपल्या सोबत येत आहेत. विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीवेळी असा शब्द दिला होता स्टेजवरून की तुम्ही समोरच्या लोकांबरोबर न जाता माझ्या सोबत या, तुम्हाला परत ऊस दरासाठी आंदोलन करू देत नाही. गेल्या 3 वर्षात कुणाचं टायर फोडलं का? कुठं रस्ता रोको झालं का? कुठं उपोषण करावं लागलं का शेतकरी संघटनेला? कुठं गुन्हा नोंद झाला का तुमच्यावरती? आणि 3 वर्षात यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त भाव वाढवून देण्याची भूमिका त्या ठिकाणी आपण घेतली. केळी असेल, द्राक्ष असतील, डाळिंब असेल, बेदाना असेल, आपल्या भागात पेरूचं प्रमाण वाढलंय, बोर आहे, टोमॅटो आहे, आज आपल्या इथं कांद्याचं प्रमाण वाढलंय. ह्या सर्व शेतीमालाला भविष्य काळात जर वाट मोकळी करायची असेल तर पवार साहेबांचे हात आता आपल्याला बळकट करावे लागणार आहेत. आणि ते हात बळकट करण्यासाठी उद्याच्या निवडणुकीमध्ये आपल्याला तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या पुढचं बटन दाबून निवडून द्यायचंय. ज्योतिताई, परवा मी आपल्याला आठवत असेल आपण देखील स्टेजवरती होता ताई. त्या दिवशी मी उपळाईच्या सभेमध्ये भाषणामध्ये म्हणलो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका प्रसंगाचा उतारा देत
त्या ठिकाणी सांगितलं होतं की गोलकोंड्याला गेल्यानंतर हत्ती दौलत दाखवत असताना छत्रपती शिवाजी महाराजांना विचारलं तुमच्याकडे काय आहे, त्यावेळेस महाराज म्हणले माझ्याकडे हत्तीसारखी माणसं आहे ती. आणि त्यावेळी जो सांगितला आणि त्यानंतर बोलता बोलता बाबा मी काय म्हणलो की मला पवार साहेबांनी सांगितलं की आता तिथं जाऊन माळ्यात समोरच्या उमेदवाराची सोंड काढून या. आता मला हे कळत नाही ही म्हणल्यामुळं माझा काही गुन्हा झाला का हो ताई? आता ताईंचं कुंकू पुसलं हा गुन्हा नाही आणि मी सोंड काढतो म्हणलं तर गुन्हा झाला. करकम पोलीस स्टेशनला गेली ती ताई माझ्यावर गुन्हा दाखल करायला, त्यांची कार्यकर्ती. आणि मी बोललोय कुणाला? उमेदवाराला. आणि म्हणते दादाला बोललो. आता लाईव्ह आहे का नाही ती? माझ्या समोर उमेदवार कोण आहे? रणजित भैया शिंदे. त्याची सोंड काढणार का मी दुसरं काय नाव घेतलं होतं? बर तो अलंकारिक आहे. मग माझा विषय काय आहे की ताईंच्या कपाळाचं कुंकू पुसलं ही मी 10 वेळा म्हणलो, मग का गुन्हा दाखल केला नाही? का त्यांना न्याय दिला नाही? का तुमच्या प्रचारात तुमच्या मेहण्याला पुढे पुढे मिरवताय? का त्याला तडीपार केलं नाही? का त्याला आपल्या इथं गावगुंड म्हणून आमच्या लोकांना स्टेटस ठेवला तर दम द्यायला सोडताय? ह्याचं उत्तर देखील उद्या तुम्ही द्या. ही निवडणूक निस्ती आमदार बदलायची नाही, ही निवडणूक ताईच्या कुंकाचा बदला घ्यायची आहे. उद्याचा आमदार अभिजित पाटील नसून ज्योतिताई कुलकर्णी आहेत. उद्याचा आमदार संजय बाबा कोकाटे असतील, भारताबा शिंदे असतील, संजय पाटील घाटणेकर असतील, आमचे भाऊ बाळासाहेब भाऊ असतील, नितीन बापू कापसे असतील, संघटनेचे अध्यक्ष पदाधिकारी असतील, व्यासपीठावर बसलेले सगळे, समोर बसलेले सगळे जण त्या ठिकाणी आमदार म्हणून तुम्ही असाल. हा लढा आता एका वेगळ्या उंचीवर गेलाय. हा लढा आता त्या ठिकाणी 2 ह्याच्यातला राहिला नाही. मी बोलतोय बाबा उमेदवाराच्या सोंडेच आणि ती सांगते ती केस करायला गेलीत की दादांवर आम्ही असं बोललो गुन्हा दाखल करा. इथं एक गोष्ट सांगतो, आता तुम्ही विचार करा, परीक्षा आहे, विधानसभा म्हणजे परीक्षा जाईल. 20 तारखेला परीक्षा आहे, 23 तारखेला निकाल आहे. आता मी काय करतोय, मी रात्रीभर अभ्यास करतोय, दिवसभर करतोय, सगळ्याच्या बीटी घेतोय आणि मी पेपर सोडवतोय, प्रश्न उत्तर. मग करकमच्या पाण्याचं काय करायचं, नदीच्या पाण्याचं काय करायचं, उपसा सिंचनला पाणी कसं जास्त द्यायचं, शेतकऱ्याला भाव कसा द्यायचा, मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं सोडवायला लागलोय. आणि समोरच्या बाजूला काय झालंय बघा, रणजित भाई झोपले तोंडात लॉलीपॉप घेऊन दादा सोडवायला लागलेत. बरोबर आहे नाही? त्या रणजित भाईच्या हातात लॉलीपॉप आहे आणि ही दादा प्रश्न सोडवायला लागले. ते चुकीचं आहे का? उमेदवार कोण आहे? रणजित भाई. बोल ना बाबा. मला या निमित्तानं आपल्याला सगळ्याला सांगायचं, या निवडणुकीमध्ये अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष ह्या माढा विधानसभा मतदारसंघावरती लागून राहिले. एका बाजूला 30 वर्षाची बलाढ्य शक्ती आहे आणि त्या बलाढ्य शक्तीला परवापर्यंत छुपा असलेला महायुतीचा पाठिंबा होता. आता कालच्या कृतीनं बाबा तो आता उघड झालाय. मग महायुतीचे आता तो उमेदवार किती आहे? तो महाविकास आघाडीचा आपण एकटे आणि महायुतीचे किती आहेत? 2 नाही. 2 नाही. जी महायुतीचा पहिला उमेदवार होता ती डमी आहे आणि जी मागे राहिलेला ते आता पुढे आलाय. त्याच्यामुळं उद्याचं मतदान करत असताना सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, ही फाईट आता फक्त दोघात आहे.
आपलं मत बुडवू नका, मत वाया घालवू नका, नको त्याला मत टाकून उपयोग करू. त्याचं उदाहरण बाबा, लोकसभेमध्ये आपल्याला फटका कशामुळे बसला साताऱ्याच्या जागेला? ह्यांचा डाव होता, अभिजित पाटलाच्या नावावर सगळं अर्ज आणि त्याला खून दिलती त्यांनी सगळ्याला पिपाणी, पण आता त्याला ट्रम्पलेट म्हणतात. परंतु ती पिपाणीच लिहून, आणि मगाशी जी बाबा तुम्ही खऱ्यांचा पाठिंबा घेतला त्यांची ती खून आहे पिपाणी आणि ट्रम्पलेट. म्हणजे आता दोन भाग नाही, ते आता त्यांचा बी पाठिंबा आपल्याला जाय आणि ते देखील आता आपल्या सोबत काम करणार आहेत. ह्यांचं सगळं डाव फेल चाललेत, ह्यांच्या सगळ्या योजना त्या ठिकाणी हा पंढरीचा पांडुरंग वरून बघतोय, आज एकादशीचा आपल्याला आशीर्वाद देतोय आणि त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय सोडणार नाही. ह्या निवडणुकीत आपलं मत हे फक्त तुतारी वाजवणाऱ्या माणसालाच निवडून येणाऱ्यालाच द्या. आपलं मत वाया जाणाऱ्याला वाया घालवू नका. ही निवडणूक 2 नंबर सगळ्याला ह्यांना सुद्धा कळतंय बघा, शुद्धीतल्याला तर आता पक्क कळलं असेल. त्यामुळं पाणी टाकून आहे आपल्याला सगळ्याला. या करकम भागामध्ये मुस्लिम दफनभूमीचा विषय असेल, इंदिरा रहिवासीचा लोकांचा वसाहतीचा प्रश्न असेल, आज जे म्हणून प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न उद्या आपल्याला सोडवण्याची संधी उद्याच्या निवडणुकीत निवडून देऊन आपण द्यावी. आता मगाशी भाऊ सगळी म्हणली, आबा पण म्हणले की 78 गावात लीड येणार आहे आणि तिकडं सांगते ती 42 गावात, यांचं काय खरं नाही. मी आपल्याला बाबा खात्रीनं सांगतो की 42 गावची जनता मला कधीही पोरकं पाडणार नाही. संजय भाऊ परवाचा एक किस्सा म्हणून सांगतो. आता बाबा तुम्ही सगळेजण माझ्या पाठीला आहात. तुमच्यातला एक गुंड अभिजित पाटलाला फिरू देत नाही. मला सांगा, हे आवडलं गाव आपल्या लोकांना? आपण कधी म्हणलो गाव 15 वर्षात ह्यांना आपण असं कधी बोललो का? मला सांगा, तुमच्या अभिजितला आबाला असं बोललेलं पटतंय का तुम्हाला? ही योग्य आहे का? लोकशाहीनं बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अधिकार दिलाय. त्या घटनेनुसार मी निवडणुकीत अर्ज भरला, पवार साहेबांनी तिकीट दिलं, सर्व नेते मंडळींनी पाठिंबा दिलाय. तुम्ही जनता माझ्या सोबत आहात आणि ही लोक काय म्हणतायत ही बघून घ्यायची भाषा ही शोभणारी आहे का आपल्याला? आवडती का? ह्या गोष्टीचा बंदोबस्त उद्याच्या 20 तारखेला आपल्याला करायचा. आज 15 वर्षात बाबा आता तुम्हाला सुद्धा आम्ही माफीच मागावं लागेल, कारण 19च्या निवडणुकीत बाबा आमच्याकडनं पण गावात संपर्क न झाल्यामुळं त्यांना 2275 मतं गेली ती गेली ती. आणि मग मला सांगा, एवढी मतं पडली आणि त्याचा उपकार तुम्ही मला फिरू देत नाही 78 गावातनं म्हणून फेडताय. या 42 गावानं 36,000चं लीड तुम्हाला दिलं आणि इकडचा एखादा उभा राहिला तर तुम्ही काय म्हणताय? फिरू देत नाही. मगाशी भारताबाईंनी सांगितलं की ती कुठल्या माझं गाव, आपलं गाव देगाव या मतदारसंघात आहे, मतदार आहे. 78 गावात त्यांचं गाव आहे गाव आत्ताच, त्यांचं गाव कुठं आहे? तीच उपरी आहे ती.
आणि आपल्याला म्हणते ती. मला या निमित्तानं हेच सांगायचंय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेनं दिलेला अधिकार आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंनी, सावित्रीमाईंनी, अण्णाभाऊ साठे असतील, अहिल्यादेवी होळकर असतील, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला लढायचं शिकवलं आणि त्या महापुरुषाच्या विचारावरती आपण उद्याचा लढा उभा केलाय. ह्या लढ्याला आपल्या भागातनं प्रचंड असा प्रतिसाद मिळून उद्याची निवडणूक मतमोजणीच्या दिवशी आपल्या 42 गावाला, बाबा खात्रीनं सांगतो, इथं 42 गावातल्या कुणाच्या बी गावात कुणाकडे बी जाऊन बघा, 100, 200, 500 जणांच्या घरोघरी माझा स्वतःचा वैयक्तिक संपर्क आहे. मी जातो, येतो, बसतो, सुखादुःखात असतो का नाही. त्या ठिकाणी 78 गावात, त्या ठिकाणी भारताबाई एक बी गाव कमी पडणार नाही. तसं 42 गावात एक बी गाव असं नसणार आहे की त्या ठिकाणी 100-500च्या आत लीड आहे. त्यामुळं काल 14 गावात दौरा झाला. 14 गावात त्या ठिकाणी सर्व मोहिते पाटील कुटुंब स्वतः जातीनं त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये प्रचार हिरिरीनं भाग घेतलाय आणि 14 गावात खासदार धैर्यशील मोहिते पाटलांना जेवढं लीड आलं त्यापेक्षा जास्त लीड देण्याची त्यांनी शब्द दिलाय. तसंच आपल्या 42 गावात आणि आपल्या भागातल्या लोकांनी उद्याच्या निवडणुकीत आपल्याला माड्याच्या सभेत आठवतंय का, मी बोललो होतो. त्यांनी मला ज्या पद्धतीनं बोलले की बाप जिवंत आहे म्हणून अशा पद्धतीची टीका करून माझ्यासारख्याला पोरक करण्याचं काम केलं. परंतु मला खात्री आहे माझी 42 गावातली वडीलधारी मंडळी माझ्या बाप रूपी आशीर्वाद म्हणून मागे उभा राहील आणि उद्याच्या 20 तारखेला मतदानातून 23 तारखेला दाखवून देईल ही पोरक नाही, अख्खा तालुका ह्याच्या मागे आहे. त्या निवडणुकीत अभिजित पाटलाची ही निवडणूक राहिली नाही. ही निवडणूक त्या ठिकाणी पवार साहेबांना चॅलेंज करणाऱ्या माणसाची आहे, ज्यांनी पवार साहेबाला मेहरबानी आहे का अशा पद्धतीचं बोलून पवार साहेबांनी नाही दिली तिकीट तर आम्ही अपक्ष उभारून निवडून येऊन देतो दाखवतो असं चॅलेंज करणारी ही पवार साहेबाला चॅलेंज करणारी निवडणूक आहे. जयंत पाटील साहेबांना त्या दिवशी देखील बोललो, आपल्याला देखील माहिती आहे की नाद कुणाचा पण करा पण पवार साहेबाचा तेवढा. आता त्यांनी नाद कुणाचा केलाय, आता पवार साहेब 17 तारखेला टेंभुर्णीला येऊन यांचा कार्यक्रम करणार आहेत. त्यामुळं आपण सगळ्यांनी ह्या निवडणुकीचं नाव बघू नका. 2 नंबरला नाव काय आहे माहितीये का, नीट गेल्यावर वाचा. 2 नंबरला नाव लिहिलेलं असणार आहे शरदचंद्र पवार साहेब, तुतारी वाजवणारा माणूस. उद्याचं मतदान हे शरदचंद्र पवार साहेबांना करायचंय. उद्याचं मतदान हे या जिल्ह्याच्या अस्मितेला करायचंय. मोठ्या दादांना त्या ठिकाणी ज्यांनी त्रास दिला त्याच्यासाठी करायचंय. उद्याचं मतदान इथं बसलेल्या प्रत्येक नेते मंडळीला त्रास झालाय यासाठी करायचंय. उद्याचं मतदान हे आपल्याला परिवर्तनाचं करायचंय. उद्याचं मतदान आपल्यावरती झालेल्या अन्यायावरती करायचंय. उद्याचं मतदान हे आपल्याला मेरिट वरती करायचंय. मी तुम्हाला मत मागत असताना मगाशी बाबांनी सांगितलं, आता एखाद्या वर्गात बाबा 50-60 पोरं असती, ती सगळीच पहिला येते ती गाव. जी हुशार असेल तीच येतंय का नाही. त्यामुळे मी हुशार असेल तर मला मतदान करा आणि ढला मागच्या उद्याचं मतदान
तुतारी कशाच्या बघा बाबा किती लवकर लोकांना कळलं पेपर सोडवलेला कॉप्या सुद्धा यायला लागल्या लगेच वर पोचल्या म्हणजे आता जनता साधन आहे हुशार आहे आता गणेश तुझं सगळं सोडवायचं थांब जरा आता ह्याची माझी सुद्धा ओळख आहे माझ्या विचार करा माहिती तालुक्यात कोणाही राहिली ओळख व्हायची ती गणेश सरडे वर्षाचा आहे का नाही संजू हा गणेश गायकवाड माहिती आहे बस बाबा आता सांगायचा उद्देश काय माहितीये का बाबा इतकी लोक आजच्या तारखेला बाबा दुसरा एक विषय सुरू आहे भयानक मोठ्या प्रमाणात संजय भाऊ पूर्वी 50 खोके एकदम ओके म्हणायची आता 100 खोके चालू झालेत 200 त्याच्यामुळं त्यांना आता असं वाटतंय त्यांना असं वाटायला लागले काही नेते मंडळी वेगळ्या विचारानं काही भूमिका घेत आहेत परंतु त्याच्याबद्दल जनमानसातली भावना आज त्या ठिकाणी चुकीची बाबा निर्माण केली जाते त्यांनी कशासाठी काय निर्णय घेतला माहित नाही परंतु लोकांमध्ये जनभावना मात्र वेगळ्या दिशेने चालली आहे आज लोक स्वाभिमानी आहेत जरी नेते कोण कुठे गेले तर पैशावरती ही जनता विकली जाणार नाही ही जनता स्वाभिमानी आहे उद्याच्या निवडणुकीत शरदचंद्र पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी ही जनता तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या पुढचं बटन दाबून निवडून देईल एवढी विनंती करतो मला एक संधी द्या आपला एक मुलगा म्हणून आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र अभिजीत आबा आगे बढ़ो अभिजीत आबा आगे बढ़ो धन्यवाद हे माढा विधानसभा मतदारसंघावरती लागून राहिले एका बाजूला 30 वर्षाची बलाढ्य शक्ती आहे आणि त्या बलाढ्य शक्तीला परवापर्यंत छुपा असलेला महायुतीचा पाठिंबा होता आता कालच्या कृतीनं बाबा तो आता उघड झालाय मग महायुतीचे आता तो उमेदवार किती आहे तो महाविकास आघाडीचा आपण एकटे आणि महायुतीचे पण एकटे आणि महायुतीचे किती आहेत दोन नाही जी महायुतीचा पहिला उमेदवार होता ती डमी आहे आणि जी मागे राहिलेला ते आता पुढे आलाय त्याच्यामुळं उद्याचं मतदान करत असताना सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी ही फाईट आता फक्त दोघात आहे आपलं मत बुडवू नका मत वाया घालवू नका नको त्याला मत टाकून उपयोग करू त्याचं उदाहरण बाबा लोकसभेमध्ये आपल्याला फटका कशामुळे बसला साताऱ्याच्या जागेला ह्यांचा डाव होता अभिजित पाटलाच्या नावावर सगळं अर्ज आणि त्याला खून दिलती त्यांनी सगळ्याला पिपाणी पण आता त्याला ट्रम्पलेट म्हणतात परंतु ती पिपाणीच लिहून आणि मग मगाशी जी बाबा तुम्ही खऱ्यांचा पाठिंबा घेतला त्यांची ती खून आहे पिपाणी आणि ट्रम्पलेट म्हणजे आता 2 भाग नाही ते आता त्यांचा बी पाठिंबा आपल्यालाच आहे आणि ते देखील आता आपल्या सोबत काम करणार आहेत ह्यांचं सगळं डाव फेल चाललेत ह्यांच्या सगळ्या योजना त्या ठिकाणी हा पंढरीचा पांडुरंग वरून बघतोय आज एकादशीचा आपल्याला आशीर्वाद देतोय आणि त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय सोडणार नाही ह्या निवडणुकीत आपलं मत हे फक्त तुतारी वाजवणाऱ्या माणसालाच निवडून येणाऱ्यालाच द्या आपलं मत वाया जाणाऱ्याला वाया घालवू नका ही निवडणूक 2 नंबर सगळ्याला ह्यांना सुद्धा कळतंय बघा शुद्धीतल्याला तर आता पक्क कळलं असेल त्यामुळं पाणी टाकून आहे आपल्याला सगळ्याला या
करकम भागामध्ये मुस्लिम दफनभूमीचा विषय असेल, इंदिरा रहिवासीचा लोकांचा वसाहतीचा प्रश्न असेल, आज जे जे म्हणून प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न उद्या आपल्याला सोडवण्याची संधी उद्याच्या निवडणुकीत निवडून देऊन आपण द्यावी. आता मगाशी भाऊ सगळी म्हणली, आबा पण म्हणले की 78 गावात न लीड येणार आहे आणि तिकडं सांगते ती 42 गावात यांचं काय खरं नाही. मी आपल्याला बाबा खात्रीनं सांगतो की 42 गावची जनता मला कधीही पोरकं पाडणार नाही. संजय भाऊ परवाचा एक किस्सा म्हणून सांगतो. आता बाबा तुम्ही सगळेजण माझ्या पाठील आहात. तुमच्यातला एक गुंड अभिजित पाटलाला फिरू देत नाही. मला सांगा, हे आवडलं गाव आपल्या लोकांना? आपण कधी म्हणलो गाव 15 वर्षात ह्यांना आपण असं कधी बोललो का? मला सांगा, तुमच्या अभिजितला आबाला असं बोललेलं पटतंय का तुम्हाला? ही योग्य आहे का? लोकशाहीनं बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अधिकार दिलाय. त्या घटनेनुसार मी निवडणुकीत अर्ज भरला, पवार साहेबांनी तिकीट दिलं, सर्व नेते मंडळींनी पाठिंबा दिलाय. तुम्ही जनता माझ्या सोबत आहात आणि ही लोक काय म्हणतायत ही बघून घ्यायची भाषा ही शोभणारी आहे का आपल्याला? आवडती का? ह्या गोष्टीचा बंदोबस्त उद्याच्या 20 तारखेला आपल्याला करायचा. आज 15 वर्षात बाबा, आता तुम्हाला सुद्धा आम्ही माफीच मागावं लागेल, कारण 19च्या निवडणुकीत बाबा आमच्याकडनं पण गावात संपर्क न झाल्यामुळं त्यांना 2275 मतं गेली ती गेली ती. आणि मग मला सांगा, एवढी मतं पडली आणि त्याचा उपकार तुम्ही मला फिरू देत नाही 78 गावात म्हणून फेडताय. या 42 गावानं 36,000चं लीड तुम्हाला दिलं आणि इकडचा एखादा उभा राहिला तर तुम्ही काय म्हणताय? फिरू देत नाही. मगाशी भारताबाईंनी सांगितलं की ती कुठल्या माझं गाव, आपलं गाव देगाव या मतदारसंघात आहे, मतदार आहे. 78 गावात त्यांचं गाव आहे गाव आत्ताच, त्यांचं गाव कुठं आहे? तीच उपरी आहे ती आणि आपल्याला म्हणते ती. मला या निमित्तानं हेच सांगायचंय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेनं दिलेला अधिकार आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंनी, सावित्रीमाईंनी, अण्णाभाऊ साठे असतील, अहिल्यादेवी होळकर असतील, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला लढायचं शिकवलं आणि त्या महापुरुषाच्या विचारावरती आपण उद्याचा लढा उभा केलाय. ह्या लढ्याला आपल्या भागातनं प्रचंड असा प्रतिसाद मिळून उद्याची निवडणूक मतमोजणीच्या दिवशी आपल्या 42 गावाला बाबा खात्रीनं सांगतो, इथं 42 गावातल्या कुणाच्या बी गावात कुणाकडे बी जाऊन बघा, 100, 200, 500 जणांच्या घरोघरी माझा स्वतःचा वैयक्तिक संपर्क आहे. मी जातो, येतो, बसतो, सुखादुःखात असतो का नाही? त्या ठिकाणी 78 गावात त्या ठिकाणी भारताबा एक बी गाव कमी पडणार नाही. तसं 42 गावात एक बी गाव असं नसणार आहे की त्या ठिकाणी 100-500च्या आत लीड आहे. त्यामुळं काल 14 गावात दौरा झाला. 14 गावात त्या ठिकाणी सर्व मोहिते पाटील कुटुंब स्वतः जातीनं त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये प्रचार हिरिरीनं भाग घेतलाय आणि 14 गावात
खासदार धैर्यशील मोहिते पाटलांना जेवढं लीड आलं त्यापेक्षा जास्त लीड देण्याची त्यांनी शब्द दिलाय। तसंच आपल्या 42 गावात आणि आपल्या भागातल्या लोकांनी उद्याच्या निवडणुकीत आपल्याला माड्याच्या सभेत आठवतंय का मी बोललो होतो, जनता मला कधीही पोरकं पाडणार नाही। संजय भाऊ परवाचा एक किस्सा म्हणून सांगतो। आता बाबा तुम्ही सगळेजण माझ्या पाठील आहात, तुमच्यातला एक गुंड अभिजित पाटलाला फिरू देत नाही। मला सांगा हे आवडलं गाव आपल्या लोकांना? आपण कधी म्हणलो गाव 15 वर्षात ह्यांना आपण असं कधी बोललो का? मला सांगा तुमच्या अभिजितला आबाला असं बोललेलं पटतंय का तुम्हाला? ही योग्य आहे का? लोकशाहीनं बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अधिकार दिलाय, त्या घटनेनुसार मी निवडणुकीत अर्ज भरला, पवार साहेबांनी तिकीट दिलं, सर्व नेते मंडळींनी पाठिंबा दिलाय, तुम्ही जनता माझ्या सोबत आहात आणि ही लोक काय म्हणतात ही बघून घ्यायची भाषा ही शोभणारी आहे का आपल्याला? आवडती का? ह्या गोष्टीचा बंदोबस्त उद्याच्या 20 तारखेला आपल्याला करायचा आहे। आज 15 वर्षात बाबा आता तुम्हाला सुद्धा आम्ही माफीच मागावं लागेल, कारण 19च्या निवडणुकीत बाबा आमच्याकडनं पण गावात संपर्क न झाल्यामुळं त्यांना 2275 मतं गेली ती गेली ती। आणि मग मला सांगा एवढी मतं पडली आणि त्याचा उपकार तुम्ही मला फिरू देत नाही 78 गावातनं म्हणून फेडताय। या 42 गावानं 36,000चं लीड तुम्हाला दिलं आणि इकडचा एखादा उभा राहिला तर तुम्ही काय म्हणताय फिरू देत नाही। मगाशी भारताबाईंनी सांगितलं की ती कुठल्या माझं गाव आपलं गाव देगाव या मतदारसंघात आहे, मतदार आहे 78 गावात त्यांचं गाव आहे गाव आत्ताच त्यांचं गाव कुठं आहे? तीच उपरी आहे ती आणि आपल्याला म्हणते ती। मला या निमित्तानं हेच सांगायचंय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेनं दिलेला अधिकार आहे, महात्मा ज्योतिबा फुलेंनी, सावित्रीमाईंनी, अण्णाभाऊ साठे असतील, अहिल्यादेवी होळकर असतील, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला लढायचं शिकवलं आणि त्या महापुरुषाच्या विचारावरती आपण उद्याचा लढा उभा केलाय। त्या लढ्याला आपल्या भागातनं प्रचंड असा प्रतिसाद मिळून उद्याची निवडणूक मतमोजणीच्या दिवशी आपल्या 42 गावाला बाबा खात्रीनं सांगतो, इथं 42 गावातल्या कुणाच्या बी गावात कुणाकडे बी जाऊन बघा, 100, 200, 500 जणांच्या घरोघरी माझा स्वतःचा वैयक्तिक संपर्क आहे। मी जातो येतो बसतो सुखादुःखात असतो का नाही? त्या ठिकाणी 78 गावात त्या ठिकाणी भारताबाई एक बी गाव कमी पडणार नाही। तसं 42 गावात एक बी गाव असं नसणार आहे की त्या ठिकाणी 100-500च्या आत लीड आहे। त्यामुळं काल 14 गावात दौरा झाला, 14 गावात त्या ठिकाणी सर्व मोहिते पाटील कुटुंब स्वतः जातीनं त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये प्रचार हिरिरीनं भाग घेतलाय आणि 14 गावात खासदार धैर्यशील मोहिते पाटलांना जेवढं लीड आलं त्यापेक्षा जास्त लीड देण्याची त्यांनी शब्द दिलाय। तसंच आपल्या 42 गावात आणि आपल्या भागातल्या लोकांनी उद्याच्या निवडणुकीत आपल्याला माड्याच्या सभेत आठवतंय का मी बोललो होतो, त्यांनी मला ज्या पद्धतीनं
बोलले की बाप जिवंत आहे म्हणून अशा पद्धतीची टीका करून माझ्यासारख्याला पोरक करण्याचं काम केलं. परंतु मला खात्री आहे माझी 42 गावातली वडीलधारी मंडळी माझ्या बाप रूपी आशीर्वाद म्हणून मागे उभा राहील आणि उद्याच्या 20 तारखेला मतदानातून 23 तारखेला दाखवून देईल ही पोरक नाही, अख्खा तालुका ह्याच्या मागे आहे. त्या निवडणुकीत अभिजित पाटलाची ही निवडणूक राहिली नाही. ही निवडणूक त्या ठिकाणी पवार साहेबांना चॅलेंज करणाऱ्या माणसाची आहे, ज्यांनी पवार साहेबाला मेहरबानी आहे का अशा पद्धतीचं बोलून पवार साहेबांनी नाही दिली तिकीट तर आम्ही अपक्ष उभारून निवडून येऊन देतो दाखवतो असं चॅलेंज करणारी ही पवार साहेबाला चॅलेंज करणारी निवडणूक आहे. जयंत पाटील साहेबांना त्या दिवशी देखील बोललो, आपल्याला देखील माहिती आहे की नाद कुणाचा पण करा पण पवार साहेबाचा तेवढा. आता त्यांनी नाद कुणाचा केलाय, आता पवार साहेब 17 तारखेला टेंभुर्णीला येऊन यांचा कार्यक्रम करणार आहेत. त्यामुळं आपण सगळ्यांनी ह्या निवडणुकीचं नाव बघू नका. 2 नंबरला नाव काय आहे माहितीये का, नीट गेल्यावर वाचा. 2 नंबरला नाव लिहिलेलं असणार आहे शरदचंद्र पवार साहेब, तुतारी वाजवणारा माणूस. उद्याचं मतदान हे शरदचंद्र पवार साहेबांना करायचंय. उद्याचं मतदान हे या जिल्ह्याच्या अस्मितेला करायचंय. मोठ्या दादांना त्या ठिकाणी ज्यांनी त्रास दिला त्याच्यासाठी करायचंय. उद्याचं मतदान इथं बसलेल्या प्रत्येक नेते मंडळीला त्रास झालाय यासाठी करायचंय. उद्याचं मतदान हे आपल्याला परिवर्तनाचं करायचंय. उद्याचं मतदान आपल्यावरती झालेल्या अन्यायावरती करायचंय. उद्याचं मतदान हे आपल्याला मेरिट वरती करायचंय. मी तुम्हाला मत मागत असताना मगाशी बाबांनी सांगितलं, आता एखाद्या वर्गात बाबा 50-60 पोरं असती, ती सगळीच पहिला येते ती गाव. जी हुशार असेल तीच येते का नाही. त्यामुळे मी हुशार असेल तर मला मतदान करा आणि ढला मागच्या उद्याचं मतदान तुतारी कशाच्या बघा बाबा किती लवकर लोकांना कळलं पेपर सोडवलेला. कॉप्या सुद्धा यायला लागल्या लगेच वर पोचल्या. म्हणजे आता जनता साधं नाही हुशार आहे. आता गणेश तुझं सगळं सोडवायचं, थांब जरा. आता ह्याची माझी सुद्धा ओळख आहे. माझा विचार करा, माहिती तालुक्यात कोणाही राहिली ओळख व्हायची. ती गणेश सरडे वर्षाचा आहे का नाही संजू? हा, गणेश गायकवाड माहिती आहे. बस बाबा, आता सांगायचा उद्देश काय माहितीये का बाबा, इतकी लोक आजच्या तारखेला बाबा दुसरा एक विषय सुरू आहे भयानक मोठ्या प्रमाणात. संजय भाऊ पूर्वी 50 खोके एकदम ओके म्हणायची, आता 100 खोके चालू झालेत, 200. त्याच्यामुळं त्यांना आता असं वाटतंय, त्यांना असं वाटायला लागले काही नेते मंडळी वेगळ्या विचारानं काही भूमिका घेत आहेत. परंतु त्याच्याबद्दल जनमानसातली भावना आज त्या ठिकाणी चुकीची बाबा निर्माण केली जाते. त्यांनी कशासाठी काय निर्णय घेतला माहित नाही, परंतु लोकांमध्ये जनभावना मात्र वेगळ्या दिशेने चालली आहे. आज लोक स्वाभिमानी आहेत. जरी नेते कोण कुठे गेले तर पैशावरती ही जनता विकली जाणार नाही. ही जनता स्वाभिमानी आहे. उद्याच्या निवडणुकीत शरदचंद्र पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी ही जनता तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या पुढचं बटन दाबून निवडून देईल एवढी विनंती करतो. मला एक संधी द्या आपला एक मुलगा म्हणून, आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अभिजित आगे बढ़ो,
अभिजीत आप आगे बढ़ो। धन्यवाद। हेलो, एक मिनट।